नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मंत्री श्री संजय शिरसाट हे काल विधिमंडळामध्ये ज्या वेळेला सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते, तेव्हा ती चर्चा मी ऐकली आणि ती काही आजची चर्चा नाहीये. अॅट्रॉसिटीचा कायदा हा महाराष्ट्रात खूप संवेदनशीलपणे कायम चर्चेला आलेला आहे आणि मुख्यत्वे अलीकडच्या दशकभरात त्याच्या गैरवापराबद्दल चर्चेत आलाय. कालही विधिमंडळामध्ये जी चर्चा झाली, ज्याची आज मुख्य माध्यमाने असं म्हटलंय, की अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली. मला विचाराल तर असं काहीही झालेलं नाहीये. पूर्वीचीच जी प्रोव्हिजन्स होती ती पुन्हा एकदा मंत्र्यांनी सांगितली. पण ते महत्त्वाचं होतं कारण विधिमंडळाच्या पटलावरती ते सांगणं गरजेचं होतं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो अॅट्रॉसिटी कायदा. कालही विधिमंडळामध्ये हे म्हटलं गेलं, की ह्या कायद्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग होतोय. अनफॉर्च्युनेटली ते खरं आहे. कारण कोपर्डीची घटना ज्या वेळेला घडली, त्यावेळेला जे 55 एक मोर्चे वगैरे निघाले, त्यातला तिसरा भाग जो मी केला होता तो दलित बांधवांना काय वाटतंय अशा अनुषंगाने केला होता, ज्याच्याबद्दल खूप महाराष्ट्रात व्यापक चर्चा झाली आणि नंतर असं लक्षात आलं की आम्ही जे त्यावेळेला मांडायचा प्रयत्न केला होता तेच महाराष्ट्रात झालं. कारण आता ह्या काळात असं दिसतं आहे की महाराष्ट्रातल्या सोशल फॅब्रिक्समध्ये बरीच उसवण झालेली. सो ते जे 55 मोर्चे निघाले, ज्याच्यातनं कोपर्डीपासून सुरुवात झाली होती, त्याच्यात सुरुवातीलाच अगदी अॅट्रॉसिटीच्या कायद्यासंदर्भामध्ये बरेच मागण्याचे फलक दिसायचे आणि मग तेव्हाही आम्ही ग्राउंड रिपोर्ट्स केले होते. आजही मी असं म्हणतो की महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, मी विशिष्टच्या जिल्ह्याची नावं घेणार नाही कारण त्यामुळे त्या जिल्ह्याची बदनामी नको व्हायला. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अजूनही अनुसूचित जाती आणि जमातीकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होण्याची गरज आहे. हेही खरं आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाने हा निवाडा दिला की अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यासंदर्भामध्ये त्याची खरोखरच आता गरज आहे का याची पडताळणी करा, त्यावेळेला 4-5 दिवस केंद्र सरकारने काही प्रतिक्रिया दिली नाही. पण देशभरामध्ये ज्यावेळेला दलित संघटनांनी, अनुसूचित जाती जमातीच्या मंडळींनी आंदोलनं केली आणि ते देशव्यापी झालं, त्याच्यानंतर केंद्र सरकारनं स्पेशल ऑर्डिनन्स आणला आणि त्याच कायद्याची पुन्हा अंमलबजावणी करायचं ठरवलं, विच वॉज गुड मूव्ह. तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारचा महाराष्ट्राची तौलानी कसा अभ्यासच नाही करू शकत, अशी आजही परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यामध्ये आहे, ज्याच्या अधूनमधून आपण बातम्या वाचत असतो. पण महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह झालाय की नाही, तर महाराष्ट्र निश्चित प्रोग्रेसिव्ह झालाय. आणि विधिमंडळामध्ये काल जी चर्चा झाली ती वैयक्तिक तक्रारीचं स्वरूप हे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये परावर्तित करून लोकांची मानसिक, आर्थिक पिळवणूक होते अशा अर्थाने ती होती. आता आम्ही जेव्हा ग्राउंड रिपोर्ट्स केले त्यावेळेला एक व्यक्ती आम्हाला भेटला की त्यांनी एक नाही, दोन नाही, 51 अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले होते. 51. एका महानगरपालिकेचा नगर अभियंता आहे, मी ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्या जवळच्या मंडळींना कळेलच की मी कोणाबद्दल बोलतोय. तर हा जो अभियंता आहे त्याच्या विरोधामध्ये DIG लेवलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून चौकशी केली अँड ही फाउंड गिल्टी. नंतर मात्र ज्या अधिकाऱ्याने ती चौकशी केली होती त्याच अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये त्या महाशयाने अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा वापर केला आणि परिस्थिती इतकी बिकट बनली की शेवटी ती जी चौकशी होती ती त्यांना गुंडाळावी लागली. मी पुन्हा एकदा सांगतो, सगळेच लोक असं करतात मला असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण ह्या कायद्याच्या गैरवापराच्या अनेक कहाण्या महाराष्ट्रामध्ये आहेत. काही लोक ज्याला हॅबिच्युअल अफेंडर आपण म्हणतो, असे सतत त्याच स्वरूपाचे गुन्हे करणारे लोक तयार झाले होते. आणि त्यामुळे संजय शिरसाट यांनी काल असं सांगितलं की अॅट्रॉसिटीच्या कायद्याप्रमाणे जर तक्रार आली तर त्या तक्रारीप्रमाणे लगोलग अटक केली जाणार नाही. मी आधी आणखी एकदा सांगतो तुम्हाला की खरं तर काल विधिमंडळाच्या पटलावरती जे सांगितलं गेलं हे कायद्यामध्ये मधल्या काळात झालेल्या सुधारणांबद्दलच पुन्हा मंत्री महोदय बोलले. कारण आजही अशी परिस्थिती आहे की जेव्हा अशी एखादी तक्रार येते त्यावेळेला DYSPच्या पातळीवरतीच त्या तक्रारीची पुनर्पडताळणी करून मगच पुढं गुन्हे दाखल करून पुढची कारवाई करावी असं अपेक्षित आहे सरकारनं. पण ते बहुधा होत नव्हतं, त्यामुळे पुन्हा संजय शिरसाटांनी ते विधिमंडळाच्या पटलावरती सांगितलं. सो आता मोठा बदल काय, तर एखादी अॅट्रॉसिटीची केस आली तर IO जो कोणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल तो त्या प्रकरणाची पूर्ण पडताळणी करेल. पडताळणी केल्यानंतर त्याला जर खरोखरच असं वाटलं की फलाण्या व्यक्तीने खरोखरच त्याला जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे आणि त्याचा तसाच हेतू होता, तरच तो त्या प्रकरणामध्ये पुन्हा अटके संदर्भातली कारवाई करेल. खरं तर याच्यामध्ये पण ज्याला
7 वर्षाच्या गुन्हेविषयक कायद्याचा नीट अभ्यास आहे. सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सांगितलेलं आहे की ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमीची शिक्षेची तरतूद असते त्या अशा गुन्ह्यामध्ये शक्यतो आरोपींना अटक करूच नका. समजा करायचीच असेल तर तुम्हाला त्यासाठी आधी एक नोटीस द्यावी लागते. त्या नोटीसीला विशिष्ट अशी मुदत असते. त्या मुदतीमध्ये संबंधित आरोपीने, जो आरोपी आहे पोलिसांच्या दृष्टीनं, समाधानकारक खुलासा नाही केला तरच तुम्ही त्याला अटक करा. आणि सुप्रीम कोर्टाने सतत एक वाक्य पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की जेल किंवा अटक ही खूपच अपवादात्मक परिस्थितीमध्ये असली पाहिजे. पण अॅट्रॉसिटी कायदा किंवा तत्सम कोणत्याही कायद्याच्या अनुषंगाने जे पोलीस राज आपल्याकडे बघायला मिळतं ते हेच आहे की एखादा गुन्हा दाखल झाला की त्या गुन्ह्यामध्ये खरोखर सुप्रीम कोर्टाचे प्रोव्हिजन्स, गायडन्स काय न पाहता अटक करणे. पण आज संजय सिरसाट यांनी तेच सांगितलं की आता इथून पुढे अॅट्रॉसिटीच्या कायद्याप्रमाणे लगेच अटक होणार नाही, पूर्ण पडताळणी होईल. आणि पुढं एक आहे बी समरी किंवा सी समरी. जर अशी एखादी तक्रार आली तर त्याच्यामध्ये संबंधित पोलीस हे सी समरी फाईल करू शकतात आणि सी समरी फाईल केल्यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आम्हाला पुरावे आढळून आले नाहीत असं म्हणून ते न्यायालयाला कळवतील की ही तक्रार खोटी आहे, किंवा त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली आणि त्याचा संबंध आढळून आलेला नाहीये. कायद्याचं हे पण प्रोव्हिजन आहे आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये ते पूर्वी काही प्रकरणामध्ये वापरलं गेलं आहे, पण सरसकट नाही. जर खोटी तक्रार दाखल केली तर संबंधित तक्रारदाराला सुद्धा शिक्षा होऊ शकते. आता हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय, कारण गेली दशकभरामध्ये महाराष्ट्रात हा असा एकमेव, ज्या अनेक महत्वाच्या अशा बाबी आहेत त्यापैकी असा एकमेव कायदा आहे की ज्याची सतत चर्चा होत राहते आणि त्याच्या गैरवापराबद्दल होत राहते. त्यामुळं आजही मुख्य माध्यमातले मथळे दिसत आहेत की अॅट्रॉसिटीच्या गैरवापराबद्दल सरकारनं काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. याच कायद्याच्या अनुषंगाने आणखीन एक गोष्ट आहे, ती आहे आर्थिक मोबदल्याची. जसं काही पीडितेवरती ज्या विशिष्ट समाजाच्या असतात त्या पीडितेसाठी 3 लाख रुपयाचं जे कॉम्पेन्सेशन दिलं जातं त्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरवापराच्या कहाण्या आहेत. आणि तिथे सुद्धा केवळ खोट्या केसेस करायच्या, ते कॉम्पेन्सेशन घ्यायचं आणि नंतर प्रत्यक्षामध्ये सुनावणीच्या वेळेला हजरच राहायचं नाही. त्या मधल्या काळामध्ये ज्याच्यावरती ते आरोप झालेले आहेत त्याच्या कुटुंबियाला, त्याला स्वतः मानसिक त्रास त्यानंतर आर्थिक त्रास हा जो काही सहन करावा लागतो, ह्याबद्दल सुद्धा सरकारने काही नाही करण्याची गरज होती. मी दिवंगत श्री आर पाटील यांना ह्या संदर्भात खूप सविस्तर बोललो होतो. आमच्या दोघांचंही त्याच्यावरती एकमत झालं होतं की याही अशा पद्धतीच्या कॉम्पेन्सेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची गरज आहे. या सगळ्याचा लसावी काय, तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राचं जे सोशल फॅब्रिक सुसवत चाललंय किंवा गेलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाज घटकांनी शांतपणे हा विचार केला पाहिजे की आपल्या एका कृतीमुळं आपण संदेश काय देतोय, आणि तो जर विधिमंडळाच्या पटलावरती जाऊन चर्चेला येत असेल तर त्याच्यातनं जाणारे संदेश काय आहेत. ठीक आहे, आता हे सगळे मुद्दे अधिक व्यापक पातळीवरती महाराष्ट्रात चर्चेला येणं गरजेचं आहे. त्याचा पुढाकार कोण घेतो, कारण राजकीय पक्षाकडनं तर हल्ली कुठल्याही अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत. अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी सुद्धा जवळपास संपत चाललेल्या आहेत. शेतकरी संघटनेच्या लोकांशी बोलताना पण लक्षात येतं की कोणी एकेकाळी महेंद्रसिंग टिकेत वगैरे सारख्या मंडळी बरोबर ज्या शरद जोशींनी महाराष्ट्रामध्ये चळवळींचं मोठं व्यापक असं स्वरूप दाखवलं, लढे उभा केले, ती शेतकऱ्यांची चळवळ सुद्धा हातबल झाली आहे. तर ही महाराष्ट्राची आजची जी अवस्था आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे मुद्दे पुन्हा पुन्हा मांडणं गरजेचं आहे. मग तुम्हाला काहीतरी म्हणायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका. चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं खूप अपेक्षा आहे की त्यांनी सुद्धा ह्या संजय सिरसाट यांच्या म्हणण्याला कसं सकारात्मकपणे पाहता येईल ह्याबद्दलची स्वतःची मतं मांडावीत आणि त्याचबरोबर ह्या कायद्यात काही मूलभूत बदल करणं अपेक्षित आहे का त्याबद्दल पण सरकारला सांगावं. कारण हे आपले विश्लेषणात्मक व्हिडिओ सरकारचे सगळेच धोरण पाहतात. थांबूया.